आता सुनील तटकरे रवींद्र चव्हाणांच्या भेटीला दाखल झाल्याची माहिती मिळते। रवींद्र चव्हाणांच्या निवासस्थानी आता तटकरे दाखल झालेत। दोन्ही नेत्यांमध्ये खलबत सुरू असल्याची माहिती सूत्र देत आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी मिळते। रवींद्र चव्हाणांच्या निवासस्थानी आता तटकरे त्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आता त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले। राजकीय घडामोडींना आता वेग आलेला दिसतोय। विधान परिषद निवडणुका आता होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर यांच्यातही चर्चा होणार असल्याची शक्यता आहे। राजकीय वर्तुळातून अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर येते। आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत आहेत। गणेश, मला सांगा, आता रवींद्र चव्हाणांच्या निवासस्थानी तटकरे दाखल झालेत, काय यांच्यात चर्चा होऊ शकते? नक्कीच काल जर बघितलं असेल तर विधान परिषदेच्या उमेदवारीचे अर्ज आहेत ते दाखल झालेले आहेत। बऱ्याच ठिकाणी बंडखोरी देखील झालेली पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर खरं तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी सुनील तटकरे आलेले पाहायला मिळतात। कारण की रायगडमध्ये देखील ज्या पद्धतीने सुनील तटकरे यांच्या मुलाच्या विरोधामध्ये शिंदे गटातील दळवी यांच्या मुलीने देखील आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर खरं तर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। कारण की पुण्यामध्ये देखील आहे ते राष्ट्रवादीचे 2 जणांनी उमेदवारी अर्ज भरलेला पाहायला मिळतो। तर बऱ्याच ठिकाणी बंडखोरी देखील होऊ नये यासाठीच कशा पद्धतीने प्रयत्न करता येतील या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर या भेटीमध्ये आहे ती चर्चा होताना पाहायला मिळते। धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण जसं गणेश आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं की कोकणातला रायगड या विधान परिषदेसाठी मतदारसंघासाठी तसंच पुण्यातल्या परिस्थितीसाठी आता ही चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आहे। सुनील तटकरे आता रवींद्र चव्हाणांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत।